सत्ता माणसाला शहाणं बनवते आणि सत्तेपुढे कोणाचं शहाणपण चालत नाही. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इंदापूर दौरा होता. इंदापुरातलं निरा नरसिंहपूर मंदिर हे त्यांचं कुलदैवत. साहजिकच अमावस्येच्या निमित्तानं आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मंदिरांना भेटी देण्याच्या उपक्रमांतर्गत असलेलं इंदापूरचं कुलदैवत फडणवीस यांच्यासाठी इंदापूरच्या दौऱ्याचं निमित्त ठरलं. यावेळी कोण कोण आलं? जे नेते मंडळी एकमेकांचे तोंड पाहत नाहीत किंवा एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत अशी सारी नेते मंडळी, साऱ्या पक्षांची नेते मंडळी एकत्र आली. का? तर सत्ता ही अतिशय महत्त्वाची असते आणि सत्तेपुढं कोणाचंच काही चालत नाही. विशेषतः 2014 पासून तर हा पायंडा आणि हा प्रकार सारे जण पाहत आहेत. त्यामुळे साहजिकच आता एकमेकांच्या विरोधात लढलेले सारे नेते एकत्र आले. मंत्री दत्तात्रय भरणे असतील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने असतील, हेही या ठिकाणी आलेच. परंतु राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक असतील, त्याचबरोबर विविध नेते मंडळी आणि भाजपची नेते मंडळी देखील या ठिकाणी आलेली होती. परंतु अनेक चेहरे असे होते की जे एकमेकांच्या विरोधातले आहेत. ते फडणवीस यांच्यासाठी अगदी गुलाबाची फुले घेऊन, त्याचबरोबर पुष्पगुच्छ घेऊन त्या ठिकाणी पुढे आले होते. माजी मंत्री विजय शिवतारे देखील यामध्ये समाविष्ट होते. एकूणच इंदापूरचा फडणवीसांचा दौरा हा सगळ्या राजकीय विरोधकांना एकत्र आणणारा ठरला असं म्हणायला गेलं तर नवल वाटायचं कारण नाही. पण या निमित्तानं सत्तेची पॉवर किती महत्त्वाची असते हे देखील या निमित्तानं समोर आलं. हर्षवर्धन पाटील यांनी तर त्यांना पगडी आणि तुळशीची माळ घालत, तुळशीचा हार घालत थेट विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिली. राजकारणातले विठ्ठल प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, परंतु कधी कधी सोयीनं विठ्ठल देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच राजकारणामध्ये कोणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणीही कायमचा मित्र नसतो हे दाखवून देणारा हा प्रकार होता.